हॅलो व्ह्यूअर्स, तर आज आपण एक पुरातन मंदिराची माहिती घेणार आहोत, जे की 1730 मध्ये बसलेलं आहे. आणि असं म्हणतात हे मंदिर स्वयंभू आहे, म्हणजे इथली जी शिवलिंग आहे आणि हे जे तळं आहे ते स्वयंभू आहे. जरी हे मंदिर समुद्रापासून खूप असं लांब असलं तरी सुद्धा इथलं जे तळ्यातलं पाणी आहे ते खारट आहे. म्हणूनच या तळ्याच्या पाण्यावरूनच मंदिराचं नाव हे खारेश्वर महादेव असं पडलेलं आहे. आणि ही जी वसाहत आहे मित्रांनो, ती ओल्ड पुणे मुंबई हायवे आणि मुंबई एक्सप्रेसवे यांच्यामधोमध रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यात आहे. हिरानंदानीची ही वसाहत आहे मित्रांनो. हिरानंदानी फॉर्च्यून सिटी म्हणून ही वसाहत तयार केलेली आहे, तर तिथलं हे मंदिर आहे. वसाहत जरी नवीन असली तरी मंदिर हे स्वयंभू आणि खूप असं पुरातन आहे. तुम्ही बघू शकतात ही जी शिवलिंग दिसते आहे ही स्वयंभू अशी आहे. आणि असाच रोज वेगवेगळ्या फुलांनी खूप सुंदर असा शृंगार शिवलिंगाचा केलेला असतो. आणि हे जे महादेवांचं रूप असतं ते असं डोळ्यात साठवून घ्यावं असं वाटतं. फुलांच्या पण खूप वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि खूप असा सुंदर शृंगार केलेला असतो. जर तुम्ही एक्सप्रेस हायवेने मुंबई पुण्याला किंवा ओल्ड हायवेने प्रवास करत असणार तर नक्की या मंदिराला व्हिजिट करून बघा. इथल्या वाईब्स खूप पॉझिटिव्ह आहेत. जसं की आपल्याला माहीतच आहे की जे हे पुरातन मंदिर असतात तिथे एक वेगळीच एनर्जी असते आणि खूप अशा छान वाईब्स असतात. त्याच प्रकारचा अनुभव इथल्या मंदिरात सुद्धा येतो. तर नक्की एक वेळेस व्हिजिट करून बघाल. आणि समोरच आपल्याला दिसतंय की हे जे हा जो तालाब आहे तर हाच तो खारट पाण्याचा तालाब आहे. आणि मंदिराचं स्ट्रक्चर वगैरे ओव्हरऑल खूप असं जुनं आहे. नंदीसुद्धा आपल्याला दिसतोय पुरातन टाईपचा आहे. आणि पायऱ्या वगैरे सगळं मंदिराच्या भिंती वगैरे सगळ्या दगडाच्या आहेत, म्हणजे पूर्ण पुरातन काळातलं मंदिर आहे. थँक्यू.